लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव साहेबांचा आज मोठा दौरा होत आहे. पाचही मतदारसंघांमध्ये दौरा करताय. काय दौऱ्याच्या तसे ते 6 मतदारसंघासाठी लोकसभेचे 6 विधानसभेचे मतदार आहेत मतदारसंघ आहेत. त्या ठिकाणी तिथे ते माननीय उद्धवजी येत आहेत. कसं असणार आहे, कुठं कुठं जाणार सगळीकडे म्हणजे गंगापूर, वैजापूर, कन्नड, नंतर मग संभाजीनगर, ते 3 मतदारसंघ. दुसरा महत्त्वाचा म्हणजे उद्धव साहेबांचा आज दौरा आहे, तर लगेच 15 तारखेला अमित शहा पण संभाजी येऊ दे ना. आता सगळेच जण नेते येतील ना. मोदीजी येतील, सोनियाजी येतील, शरद पवारसाहेब येतील आणि आमचे सगळ्यांचे सर्वश्रेष्ठ उद्धवजी येतील. उद्धवजींची सगळ्यात मोठी सभा होणार त्यावेळेस. सोनियाजी जवळपास गटाला शिवसेनेला इथलची जी लोकसभेची जागा आहे निश्चित झाल्याचं मानलं जात आहे. नाही, ही जागा शिवसेनेची अधिकृत आहे, त्यामुळे ही जागा शिवसेनाच घेणार. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. सोनियाजी येणार. सोनियाजी, राहुलजी, आता सर महाविकास आघाडी आहे ना. महाविकास आघाडीमधले जे काही घटक आहेत ते सुद्धा घटक पक्ष नेतेसुद्धा येऊ शकतात. ते आता त्यांची मीटिंग होईल परत आणि त्यावेळेस कुठं कोणाकोणाला निमंत्रित करायचं, काय करायचं ते होते. 5 आमदार गेले तुमच्याकडून, काहीच फरक नाही पडत. परिणाम काय होणार? काहीच फरक नाही. एकही कार्यकर्ता त्यांच्याबरोबर गेला नाही. आमचे कार्यकर्ते तसेच आहे, म्हणून तुम्ही फक्त आवाज दिला की सगळे जमा होतात. असा तो माननीय बाळासाहेबांनी निर्माण केलेली संघटना शिवसेना आहे. पंकजा मुंडे यांनी गाव चलो अभियानच्या कार्यक्रमामध्ये असं सांगितलं, राजकारणात माझा वनवास झालेला आहे, दगा फटका नाही. ते आपण नाही बोलू शकत. ते पंकजाताई त्यांना उत्तर देतील, आपण नाही बोलू. पण भाजपच्या कार्यक्रमात भाजपच्या नेत्यांनी अशा पद्धतीने नाराजी व्यक्त केलेली आहे. नाही, ते आपल्याला आपण त्यांच्यामध्ये काही जास्त इंटरफेअर करत नाही. हां, दुसरा मुद्दा असा आहे की आता लोकसभा निवडणूक आहे, तुमचं तर नाव फिक्स झाल्याची चर्चा समोर आलेली आहे. तुमच्यासमोर सुद्धा इम्तियाज जलील, भागवत कराड असू द्या, कोणी असू द्या. हा गड शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा गड आहे. सतत शिवसेना त्या ठिकाणी निवडून येते. मी स्वतः 4 वेळेस निवडून आलेलो आहे. मागच्या वेळेस विसर्त पराभव जर कोणी केला असेल, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी 2 वेळेस मी आमदारकीसुद्धा या ठिकाणी लढलो होतो. त्यामुळे हा बालेकिल्ला शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा आहे आणि आम्ही सर्वजण माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करतो. त्यामुळे हा गड कोणी म्हणजे हिसकावून घेऊ शकत नाही. एकदा तुम्ही बालेकिल्ला मजबूत करणार तुमचा? हां, बालेकिल्ला हा मजबूत करेल. 100% आम्ही मजबूत करू. आम्ही पाठीमागे एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना असं म्हणाले की माझ्या दाढीला हात घालू नका, नाहीतर तुमचे बरेच मला भानगडी माहिती आहे. काही नाही, ते त्याच्यात काही अर्थ नाही आहे. एकनाथ शिंदेंना त्या ठिकाणी पुढे आता भारतीय जनता पार्टी काय करेल माहीत नाही. आज जर समजा त्यांना असं वाटतं की ही जागा आम्ही शिंदे गटाने घेऊ, पण तिकडे अमित शहा कशाला येतात ना, म्हणजेच ही जागा त्या ठिकाणी भाजपला जाईल असं मला वाटतं. म्हणजे त्यांचा पराभव झाला की नाही, एक प्रकारे त्यांना अपमान झाला की नाही. मागील निवडणुकीत आपण पडलाचा आपण आरोप केलेला आहे की रावसाहेब दानवे यांनी युती धर्म पाळला नाही. रावसाहेब दानवे यांनी त्या ठिकाणी ते महाराष्ट्राचे अध्यक्ष भाजपचे असतानासुद्धा त्यांनी युती धर्म पाळायला पाहिजे, पाळला नाही आणि इथे येऊन त्या ठिकाणी सिग्मा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याचं ढोंग केलं आणि सगळ्या लोकांना बोलून त्या ठिकाणी काही लक्ष्मीचा आर्थिक प्रसाद पण दिला आणि सांगितलं की यांना पाडा आणि माझ्या जावयाला निवडून आला. आता ते उलटं झालं. तिथं जावई बिचारे हे झाले आणि त्याचं म्हणून त्यांचं राज्याचं पद गेलं, पण हातापाय पडून त्यांनी त्या ठिकाणी परत काहीतरी मंत्रिपद मिळवून घेतलं, राज्यमंत्रीपद. आणि म्हणून हे सगळं करण्याचं कट करत असताना म्हणजे अर्धी भाजप फुटली होती त्यावेळेस आणि मुद्दाम त्या ठिकाणी येऊ नये म्हणून. पण आता मात्र खूप मोठा फरक पडलेला आहे. म्हणजे थोडक्यात रावसाहेब दानवे यांनी पैसे वाटले असा आरोप आहे तुमचा? नाही, पैसे वाटले नाही, अर्थ राजकारण केलं. अर्थ राजकारण असं म्हणलं. लक्ष्मी वाटली, लक्ष्मीचा प्रसाद दिला. हां, माहिती आहे ना सगळ्या लोकांना कोण कोण घेऊन आले, काय गेलं. सिग्मा हॉस्पिटलमध्ये सगळे लोक सांगतात ना. ही पहिली अशी निवडणूक आहे की ज्या निवडणुकीमध्ये लोकसभेला तुमच्यासोबत यावेळेला भाजप असणार नाही. असू द्या ना, काही फरक नव्हता. भाजप शिवसेनेचं बोट पकडून भाजप मोठी झाली हे तुम्हाला सांगतो. माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी भाजप मोठी झाली हे काही नाकारता येत नाही. ह्या संभाजीनगर शहरामध्ये ज्यावेळेस आम्ही महानगरपालिकेमध्ये आम्ही 27 लोक निवडून आलो होतो आउट ऑफ 16, तर त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी विनंती केली की आपण एकत्रपणे लढू, हिंदुत्वादी पक्ष वगैरे वगैरे. त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे हे तुम्ही काय करता, परंतु त्यांना पूर्ण झिरो केलं. आणि नंतर मग माननीय प्रमोद महाजन साहेब बंगल्यावर गेले, साहेबांना भेटले. साहेबांना सांगितलं
की आपण युती करू. त्यामुळे सांगितलं आपण हिंदुत्वावर युती करू, बाकी आमचे धोरणं वेगळे, तुमचे धोरणं वेगळे, हे मात्र सांगितलं होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला काही फरक नाही पडत. आमचं शिवसेनेचं बोट पकडून भाजप मोठी झालेली आहे. तुमचा यावेळेचा अजेंडा हिंदुत्व हाच असणार आहे? नाही, माझा नाही, म्हणजे सॉरी, आमचा सर्वांचा जो अजेंडा, आमचा शिवसेनेचा जो राहील तो म्हणजे आत्तापर्यंत 5 वर्षात कोणी काही कामं केलेले नाही. लोकांनी त्या ठिकाणी ज्यांना निवडून दिलं होतं तो कुठं गावातसुद्धा फिरला नाही. आणि जे दुसरे राज्यमंत्री ते फक्त बोलबच्चनच्या गोष्टी करतात, काहीतरी आपलं बोलत असतात आणि त्यांनासुद्धा त्या ठिकाणी इतकं काही महत्त्व नाही आहे. म्हणून ह्या सगळ्या दृष्टीकोनातून आपल्याला पुढे काय करायचं, जे तुम्ही बातम्या देतात किंवा वर्तमानपत्राच्या बातम्या येतात, हे इथं असं झालं, हे झालं नाही, हा पूल झाला पाहिजे, हा रस्ता झाला पाहिजे, हे ते मी पेपर कटिंग करून ठेवलेली आहे आणि ते आम्ही त्या ठिकाणी मांडू आणि ते काम पूर्ण करू. थँक्यू.